ते आपलं लास्ट कॉलला लिस्ट पर्यंत आलं होतं ना, हॉलिडे लिस्टला. बरोबर. आता आपण जो फॉर्म आहे हॉलिडेचा फॉर्म, हा जो फॉर्म तो कसा क्रिएट करायचा तो सांगतो मी. त्यानंतर त्याच्यावरचे जे व्हॅलिडेशन्स आहेत, सो ते व्हॅलिडेशन्स कसे येतात ते. देन तो फॉर्म आहे तो सेव्ह कसं करायचं, ते म्हणजे सेव्हची फंक्शनॅलिटी. त्यानंतर मग सेव्ह झाल्यानंतर मग मी एडिट आणि डिलीट आहे ते कम्प्लीट करायचे, म्हणजे पूर्णपणे आपला हॉलिडेचा आहे ते कम्प्लीट होते. आता आपल्याला ना पहिल्यांदा तर हे पेज आपण क्रिएट करून घेतलं होतं, त्याच्यामध्येच हे बटन आपण दिलेलं. आता हे बटन कुठे आहे, तर आपल्याला आपण हे राईट पूर्ण कॉमन हेडरच्या ह्याच्यामध्ये राईट एक्शन, तर ते आपण हा बेस स्क्रीन आहे त्याच्यावरच हे बटन दिले ऍड हॉलिडे. हा एक आपण जो कॉम्पोनंट बनवलाय कॉमन पेज हेडरचा, त्याच्यामध्येच राईट एक्शन मध्ये आपण काय करतो, एक बॉक्स देऊ ना, त्याच्यामध्ये आपल्याला जर हेल्प आयकॉन असेल तर त्या हेल्प आयकॉनला आपल्याला काय म्हणजे नोट काय द्यायची, सो एक ते आपण करतो टूलटिप मध्ये. तर तो ही एक देतो आपण त्याच्यामध्ये. देन त्यानंतर एक आपण बटन ऍड करतो, ओके, की ऍडचं आपल्याला बटन द्यायचंय. सो हे एक बटन आहे ते ऍड केलेलं आहे, ऍड न्यू हॉलिडे. सो हे जे बटन आहे ते आपण या बेस स्क्रीन वरती दिलेले आहे हॉलिडेच्या. त्यानंतर आपण ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर काय करायला पाहिजे, की ऍड न्यू हॉलिडे चा एक पेज ओपन व्हायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर पहिल्यांदा कंपोनंट्स मध्ये सेम हॉलिडेचा जो फोल्डर केलेला असतो त्याच्यामध्येच आपण जे हॉलिडे दिलेले आहे, तर त्याच्यामध्येच एक फाईल ऍड करायची ऍड हॉलिडेची, आणि त्याला पण सुद्धा हे पण मेनच पेज पकडायचं, त्याला सुद्धा .tsx एक्सटेन्शन मध्ये सेव्ह करायचं. त्यानंतर मग हे पेज ओपन झालं ऍड हॉलिडेचं, की त्याला आपण जसं आपण हॉलिडेला केलं होतं की RFC करून, सो त्याला एक म्हणजे ते पेज एक आपल्याला पेज ऍड व्हायला पाहिजे ना, तर सेम पहिल्यापासून पेज ऍडच्या ज्या स्टेप्स आहेत त्याच ज्या पहिला आपण पेज ऍडला ज्या स्टेप केल्या होत्या, की राऊट मध्ये डिफाईन करायचं, त्यानंतर हे एक पेज आहे ते ऍड हॉलिडे .tsx एक पेज करायचं, त्यानंतर RFC करायचं, आणि आपण टीचरच्या ह्याच्यामध्ये ते पेज ऍड करायचं teacher.tsx मध्ये. सो आपल्याला कॉन्फिगरेशनच्या ह्याच्यातून द्यायचं होतं, म्हणून आपण काय केलंय, की मे बी कॉमन ह्याच्यामध्ये ते पेज आहे ते ऍड केले.
ते आहे ते ऍडमिन राऊटला त्यांनी ऍड केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला स्कूल कॉन्फिगरेशनच्या ह्याच्यामध्ये ऍड करायचं होतं म्हणून त्यांनी ऍडमिन राऊट्सला ऍड केलं. तर ते कसं की पाथ आपल्याला तसं काय दिलंय की स्कूल कॉन्फिगरेशन मधून ते पण पेज आहे ते ओपन व्हायला पाहिजे म्हणून त्यानं पाथ दिलाय की स्कूल कॉन्फिगरेशन स्लॅश हॉलिडे. ओके. त्यानंतर हे पहिलं आहे ते तसं पेज ऍड केलं बेस स्क्रीन. देन त्याच्यामध्येच आपल्याला काय करायचं की ऍड हॉलिडेचं पण करायचं. त्यामुळं पाथला पण त्यांनी काय दिलं की स्कूल कॉन्फिगरेशन त्या बटन वरती क्लिक केल्यानंतर स्कूल कॉन्फिगरेशन स्लॅश ऍड हॉलिडे हे पेज ओपन व्हायला पाहिजे. सो ते पेज ओपन झाल्यानंतर सेमच आपला SRCF करायचं. त्यानंतर हे आपल्याला पेजचा जो आहे ते जस्ट डिव टॅग मध्ये आपल्याला ऍड हॉलिडेचं एक द्यायचं म्हणजे ब्लँक पेज दिसतंय का नाही हे आपल्याला चेक करायचं. त्यानंतरच मग आपण तो कॉमन हेडरचा जो कंपोनंट आहे आपण जो क्रिएट केलेला तो कंपोनंट आपण द्यायचा तिथं म्हणजे जो हा आहे हा जो कंपोनंट आहे तो कंपोनंट आपण तिथे द्यायचा ह्या बॉक्स मध्ये. त्याच्यामध्येच आपल्याला जे टायटल आहे आपल्याला टायटल काय द्यायचं त्या पेजला ते द्यायचं. त्यानंतर त्याचा जो पाथ आहे ते द्यायचं. तर आपल्याला पहिल्यांदा हे दोन दिसायला पाहिजेत का तर आपण ह्याच्यावर नाही तर बॅक केलं तरी आपल्याला ह्या हॉलिडेच्या पेजला जायला पाहिजे आणि ह्या हॉलिडेला पण यायला पाहिजे. म्हणजे मी बॅक केलं की ह्या पेजला जाते देन मी ऍड केलं की ऍड हॉलिडेच्या पेजला जाते. म्हणून पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागतं की पहिल्यांदा हॉलिडेचा पाथ द्यायला लागतो. त्यानंतर मग आपला दुसरा पाथ जो आहे तो पाथ द्यायला लागतो ऍड हॉलिडेचा. आता ह्याच्यामध्ये काय आहे की आपल्याला स्टार्ट डेट आहे, एंड डेट आहे, टोटल डेट, त्यानंतर हॉलिडेचं नेम, रिमार्क आणि हे असोसिएटेडचे क्लास. सो आता आपल्याला काय दिसते हे सगळे आहेत ते टेक्स्ट फील्ड आहे आणि हे दोन आहेत ते डेट पिकर आहे. ओके. डेट पिकर म्हणजे कॅलेंडरचं आहे आपल्याकडं. त्यानंतर हे एक आहे ते खालचं एक कंपोनंट म्हणजे पहिल्यांदा पेज वरती काय करायचं की डिवाइड करायचं की किती कंपोनंट लागू शकतात. तर आपल्याला हे ऑलरेडी डेट पिकरचं एक कंपोनंट टेक्स्ट फील्ड आहे. त्यानंतर खालचं एक आता ह्याच्यासाठी आपल्याकडे प्रत्येक पेज वरती हा असा फॉर्मॅट दिलेला आहे की असोसिएटेड क्लासेस मे बी ऍड हॉलिडेला एक आहे, अॅन्युअल प्लॅनरच्या स्क्रीन वरती पण असं स्ट्रक्चर आहे. सो आपण काय केलं मल्टिपल ठिकाणी हे यूज होते त्यामुळे आपण काय केलं की ह्याचा एक कंपोनंट बनवलं खालच्या असोसिएटेड क्लासेस साठी. ओके. तर आता ह्याचं डिझाईन आता डिझाईन काय आहे की ह्याला पहिल्यांदा तर ह्या कॉमन हेडर कंपोनंट मध्ये राईट एक्शनला मी टूल टिप आणि सेव्ह बटन ऍड केलं. माझ्या इथे एकच बटन आहे त्यामुळे मी एकच बटन ऍड केलं. त्यानंतर मग मला काय कळतं की मी इथं दोन डेट पिकर आहेत. त्यानंतर टोटल डे, नेम आणि रिमार्क हे मला जसे ऍडजस्टेबल पाहिजे तसं ते आपल्याला ग्रीड मध्ये ऍडजस्टेबल करता येईल. ठीक आहे. ग्रीड टाकली की आपण काय करतो की डिझाईन करायचं त्यामुळे आपण सगळं आत्ता कोड काय करणार की रिटर्नच्या खालीच लिहिणार. पहिल्यांदा आपल्याला हे डेट पिकर हे कंपोनंट आपण केलेलं आहे क्रिएट आपल्याला पाहिजे तसं. सो हे पण आपण यूज करू शकतो. रियुजेबल कंपोनंट आहे डेट पिकर कंपोनंट. सो त्याच्यामध्ये काय आहे की डेट व्हॅल्यू एक प्रॉप आहे म्हणजे हे 4 प्रॉप्स आहेत. डेट व्हॅल्यूला म्हणजे व्हॅल्यू चेंज आणि हे करता आली पाहिजे तिथं सेट व्हायला पाहिजे ती व्हॅल्यू. म्हणून आपण एक त्याच्यासाठी कन्सेप्ट लास्ट कॉल मध्ये बघितलेलं की आपल्याला एक यूज स्टेट म्हणजे जी पहिली व्हॅल्यू असते ती आपल्याला तिथं म्हणजे नवीन येते व्हॅल्यू. देन सेट स्टेट डेट हे आहे ते तिथं अपडेट येते तिथे व्हॅल्यू. सो त्यामध्ये तसं जे स्टेट व्हेरिएबल आहे ते आपण डिक्लेअर करू यूज स्टेट. सो ते काय केलेलं आहे की ती व्हॅल्यू आपल्याला ह्या डेट पिकर मध्ये ऍड व्हायला पाहिजे ह्याच्यामध्ये त्यामुळे ती व्हॅल्यू आपण तिथं पास केली असते. त्यानंतर सेम ड्रॉपडाऊनचाच कोड असतो बाकी काही नाही. त्यानंतर ऑन डेट चेंजला आपण एक फंक्शन पास केली की त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ती व्हॅल्यू चेंज व्हायला पाहिजे. सो चेंज होण्यासाठी एक आपण म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा प्रत्येक एक टेक्स्ट फील्ड किंवा डेट पिकर असेल तर या प्रत्येकसाठी एक स्टेट व्हेरिएबल डिफाईन आपल्याला करावा लागतं. आता तुम्हाला किती दिसतील यूज स्टेट की 1 2 3 4 5 तरी तुम्हाला यूज स्टेट दिसतील त्याच्यासाठी आपण डिफाईन केली.
एक स्टार्ट डेट साठी, एक एंड डेट साठी, एक टोटल डेज, नेम आणि रिमार्क साठी, आणि 5 फंक्शन सुद्धा दिसतील. का तर ते फंक्शन आहे ते जो स्टेट येतो ते तिथं सेट करण्यासाठी आपण फंक्शन घेतो, का तर चेंज होण्यासाठी सो एक फंक्शन आहे ते राईट केलेलं आहे इथे. त्यानंतर तसंच एंड डेट साठी सुद्धा सेम फंक्शन आहे ते राईट केले. तर ते फंक्शन फक्त आपण ऑन चेंज साठी पास केलंय. त्यानंतर लेबल आहे काय, आपल्याला काय नाव द्यायचं आणि त्याची साईज कशी असायला पाहिजे, सो ते एक दिले. त्यानंतर टेक्स्ट फील्ड आहे. टेक्स्ट फील्ड साठी सुद्धा हा कंपोनंट आहे तो मटेरियल युआयचाच कंपोनंट आपण यूज करतो. फक्त डेट पिकर साठी आपण युजेबल कंपोनंट केलाय, का तर आपल्याला काही फ्युचर डेट आहे ते डिसेबल स्टेट मध्ये ठेवायला लागते, किंवा पास्ट डेट आहे ते आपल्याला एडिटेबल नसली पाहिजे. सो त्यासाठी आपण स्वतःचा आपला कंपोनंट केला डेट. टेक्स्ट फील्ड आहे ते आपली मटेरियल युआयचाच कंपोनंट आहे, तोच आपण यूज करतो. त्याच्यामध्ये लेबल आहे, व्हॅल्यू आहे, इनपुट प्रॉप्स आणि फुल विड्थ. लेबलला आपण आपल्याला नाव काय द्यायचे ते देतो. व्हॅल्यू मध्ये आपण जी व्हॅल्यू चेंज आणि अपडेट करणार आहे तर ती टोटल डेज मध्ये आपण जसं यूज डेट आहे तीच व्हॅल्यू आपण तिथं देतो. त्यानंतर त्याची व्हॅल्यू सेट व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी एक आपण फंक्शन दिले. त्याच्यासाठी आपण एक फंक्शन पण लिहिलंय. देन त्याच्यासाठी एक यूज इफेक्ट लिहिलाय. यूज इफेक्टचा कन्सेप्ट काय आहे की आपल्याला तो डेटा आहे तो रेंडरिंग व्हायला लागतो, त्यामुळं ते आपण यूज इफेक्ट आहे ते कॉल करतो. तर त्या यूज इफेक्ट मध्ये आपण एकतर काय करतो की डिस्पॅच कॉल करतो. जो डेटा आपल्याला घेऊन येतो स्टोअर मधून, डेटा आपल्याला पेज वरती आणायचा असतो तेव्हा आपण त्याचे डिस्पॅच कॉल करतो. त्याच्यामध्ये आपल्याला जी एपीआय मधला जो डेटा आहे तिथे येतो. तर आपण ह्याच्यामध्ये यूज इफेक्ट मध्ये काय कॉल केलंय की आपल्याला तिथं फंक्शन, आपल्याला रिक्वायरमेंट आहे की टोटल डेला, की आपण इथं जेवढं सिलेक्ट करू ना की एंड डेट मी जर का 5 केली तर मला इथं त्याचा ऑटोमॅटिक काउंट दिसायला पाहिजे. टोटल डेज किती दिवसासाठी सुट्टी आहे तर ते मला दिसायला पाहिजे. तर इथं टोटल 3 डेज कॅल्क्युलेट झाले. तर त्याच्यासाठी पेज वरतीच ते कॅल्क्युलेशन होणार, म्हणून आपण हे यूज इफेक्ट मध्ये ते फंक्शन आहे ते राईट केलं. आपण जरी हे आपण एक फंक्शन आपण एआय ला विचारलं तरी तो राईट करून आपल्याला देतो यूज इफेक्ट मध्ये. त्यानंतर इनपुट प्रॉप्स हे आहे रीड ओनली. रीड ओनली आहे त्याचा ट्रू असायला पाहिजे. कधी कधी फॉल्स पण असतं. फॉल्स ठेवलं की ते डिसेबल स्टेट मध्ये जातं, तर आपल्याला रीड ओनली करू शकतो. सो तो एक प्रॉप्स आहे. त्यानंतर नेम साठी दिले, हॉलिडे नेम साठी. सो सेमच आहे, हे जे इथं पण टेक्स्ट फील्डच आहे, त्याला एक स्टेट व्हेरिएबल डिफाईन केले, ते त्याची व्हॅल्यू आपण इथं पास केली. त्यानंतर ऑन चेंज आहे हॉलिडेचं टायटलचं, तर ते दिलेलं आहे. आता त्याच्यामध्येच आपण एक स्लाइस करून काय दिलंय की त्याच्यामध्ये 50 कॅरेक्टरच एक्सेप्ट व्हायला पाहिजेत, म्हणून आपण त्याची व्हॅल्यू डॉट स्लाइस करून 0,15 दिले. त्यानंतर रिमार्क साठी पण सेमच आहे. रिमार्क साठी आपण रिसायझेबल टेक्स्ट फील्ड घेतले, हे आपण कंपोनंट क्रिएट केलाय. का तर रिसायझेबलची टेक्स्ट फील्ड जी आहे ते आपल्याला कधी कधी एक्सेप्ट 200 कॅरेक्टर्स वगैरे करायला लागते, त्याचा यूआय डिस्टर्ब होऊ शकतो. त्यामुळे आपण जसं जसं टाईप करू तसं आपल्याला हे रिसायझेबल व्हायला पाहिजे, म्हणून हे कंपोनंट आपण क्रिएट केले युजेबल. त्याच्यामध्ये पण सेमच असतं की लेबल मल्टी लाईन्स एक्सेप्ट झाल्या पाहिजे. आता सध्या मी काय केलं की मिनी रो 1च ठेवले, मला प्रॉपर स्ट्रक्चर प्रमाणे यायला पाहिजे, तर मग 1च ठेवले.
त्यानंतर व्हॅल्यू म्हणजे चेंज होण्यासाठी ते एक व्हॅल्यू आपण प्रॉप घेतल्या. ऑन चेंजला ती व्हॅल्यू चेंज होऊ सेट होण्यासाठी एक आपण ऑन चेंज एक फंक्शन सॉरी प्रॉप घेतल्या. त्यानंतर फुल विड्थ, एरर एक आहे, हेल्पर टेक्स्ट. एरर हे व्हॅलिडेशन साठी घेतलेलं आपण प्रॉप. ते व्हॅलिडेशन मी हा फॉर्म क्रिएट झाल्यानंतर सांगते. इथपर्यंत समजलं का? हे जे फॉर्म आहे हे सगळे डेट पिकरचे 2 कंपोनंट आहेत. त्यानंतर टेक्स्ट फील्डचा एक कंपोनंट आहे. त्यानंतर रिमार्कचा एक, रिसायझेबलचा एक कंपोनंट आहे. इथपर्यंत पूर्णपणे प्रॉपर आपले डेट इथे येते आणि त्याचा टेक्स्ट फील्ड आहे तिथं आपण टाईप करू शकतो. देन खालचं आहे ते फक्त असोसिएटेड क्लासेस आपलं राहतं. ठीक आहे. आपण जेवढा पण आहेत आता इथे जर का माझ्या 2 फील्ड जरी वाढल्या तरी मी काय करणार की एक टेक्स्ट फील्डचा एक कंपोनंट घेणार. त्याच्यामध्ये 4 प्रॉप्स डिफाइन करणार टेक्स्ट फील्ड मध्ये. एक तर लेबल, त्यानंतर व्हॅल्यू जे यूज स्टेट जे आहे ती व्हॅल्यू आपण पास करायची. देन ऑन चेंजला आपण जी फंक्शन दिले ते आपण फंक्शन पास करायचं. सेम ऍज इट इज जसं ह्याला केले, टोटल डेज ला केले किंवा नेम ला केले, रिमार्कला केले, सेम ऍज इट इज. जरी किती पण कॉलम म्हणजे बॉक्स ऍड झाले टेक्स्ट तरी आपण ते देऊ शकतो त्याच्यात. देन खालचं आहे की खालचं जे आपल्याला डिव्हिजन आणि असोसिएटेड क्लासेसचे जे डिव्हिजन आहेत आणि जे स्टँडर्ड्स आहेत. सो स्टँडर्ड जे येतात ते एका एपीए मधून येते आणि डिव्हिजन आहे ते एका एपीए मधून येते. सो ह्याच्यासाठी सुद्धा हे हायरार्ची म्हणजे ट्री स्ट्रक्चर प्रमाणे हे प्रॉपर यायला पाहिजे. सो त्याच्यासाठी आपण एक कंपोनंट क्रिएट केलंय, रियुजेबल कंपोनंट. तर त्याला आपण सिलेक्टेड लिस्ट हायरार्ची म्हणून दिले. ठीक आहे. हे कंपोनंटचं नेम आहे. त्याच्यामध्ये काय केलंय की आयटम लिस्ट हा एक प्रॉप्स आहे, पॅरेंट लिस्ट, त्यानंतर चाइल्ड लिस्ट. म्हणजे पॅरेंट लिस्ट मध्ये काय केलंय की आपण पॅरेंट लिस्ट म्हणजे हे जे स्टँडर्ड्स आहेत आडवे नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी हे दिलेले आहेत. आणि चाइल्ड्स मध्ये आपण काय दिलं, त्याचे जे खालचे डिव्हिजन्स आहेत त्याला चाइल्ड्स म्हणून एक प्रॉप्स पास केले. आणि आयटम लिस्ट म्हणजे पूर्ण सगळं त्याच्यामध्ये. सध्या त्या आयटम लिस्ट साठी पण सेमच करायचं. जसं आपण यूज स्टेट घेतलाय सेम यूज स्टेट करायचा. त्याच्यामध्ये सेट साठी एक त्यांनी काय केलेलं आहे की हा जो एपीआय आहे ज्यासाठी आपण पेज वरती डेटा येण्यासाठी यूज सिलेक्टर यूज करतो. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण एपीए पण राईट केलेली असते सेमच ह्याच्यामध्ये. हाय रिक्वेस्टची फाईल एपीआय बाइंडिंग केलेली आहे. सो इनिशियल स्टेट त्याची डिफाईन केली की अरे मध्ये. सो त्याचा डेटा पूर्ण लिस्टच्या फॉर्मॅट मध्ये येतो, त्यामुळे तो अरे मध्येच डिफाईन केलाय. क्लासेस अँड डिव्हिजन, त्याची इनिशियल रिड्युसर आणि ही मेन मेथड. सो आता मी जसं लास्ट टाइम सांगितलं की आपल्याला जसं फॉर्मॅट मध्ये पाहिजे त्याचा आपण डेटा ट्रान्सफॉर्मेशन आपण रिक्वेस्टच्या फाईल मध्येच करून घेतो. तर हे सेम ऍज इट इज तसंच केलेलं आहे. रिक्वेस्टच्या फाईल मध्ये ना त्याचं डेटा ट्रान्सफॉर्मेशन करून घेतलेलं आहे की मला त्याचे स्टँडर्ड अँड डिव्हिजन कसे दिसायला पाहिजे. मे बी हे एकाच ह्याच्यातून त्याची क्लासेस आणि डिव्हिजन्स आहे, स्टँडर्ड अँड डिव्हिजन. सो एकाच ह्याच्यातून येत आहेत, फक्त त्याला डेटा ट्रान्सफॉर्मेशन आपल्या पद्धतीने करून घेतले. पहिल्यांदा त्याचे नेम आहे. नेम आपल्याला दिसायला पाहिजे डिव्हिजन नेम, त्यामुळे इथं डिव्हिजन नेमचा हा डेटा ट्रान्सफर करून घेतला एक व्हेरिएबल डिक्लेअर करून आयडी नेम व्हॅल्यूच्या फॉर्मॅट मध्ये. त्यानंतर पॅरेंट आयडी म्हणजे त्या स्टँडर्डच्या अगेन्स्ट ते डिव्हिजन्स यायला पाहिजे. पॅरेंट आयडी आणि इज ऍक्टिव्ह एक स्टेट एक दिलेला आहे. का तर चेकबॉक्स साठी आपल्याला इज ऍक्टिव्ह म्हणजे तो ट्रू किंवा फॉल्स असं आपल्याला चेक किंवा अनचेक करण्यासाठी एक आपण एक प्रॉप्स घेतो हे चेक किंवा अनचेक करण्यासाठी. सो तसंच डिफाईन केलं, वर डिव्हिजनचं केलंय आणि सेम खाली आहे ते स्टँडर्डचं केलं. तुम्हाला स्टँडर्ड दिसायला पाहिजे, त्याची स्टँडर्ड आयडी त्या व्हॅल्यू मध्ये पण आपण स्टँडर्ड आयडी इज ऍक्टिव्ह पण ट्रू.
त्याचं डेटा ट्रान्सफॉर्मेशन केलं. सगळ्या एपीआय आपण त्याच डबल आपण फाईल क्रिएट करत बसायचं. बेस स्क्रीनला जिथे एपीआय आपण एपीआय बाइंडिंग केलेलं होतं तिथंच ह्या सगळ्या एपीआय बाइंडिंग करायचं त्याच फाईल. फक्त पेज जे आपण आता एक्स्ट्रा ऍड केले ते फक्त ऍड हॉलिडेचं न्यू पेज केले. त्याच्यावरती येऊन फक्त ह्या एपीआय आहेत त्या सगळ्या कॉल करून द्यायच्या. ओके. त्यानंतर कॉल केल्यानंतर काय केलं होतं मी, जे स्टेट आयटम लिस्ट होतं ते त्याला फक्त यूज सिलेक्टरला तिथं सेट केलं त्या यूज इफेक्ट मध्ये, का तर पेज लोडलाच आपल्याला हे जे आहे ते कॉल व्हायला पाहिजे, म्हणून मी यूज इफेक्ट मध्येच ते जो यूज सिलेक्टर आहे तो कॉल केला. ओके. त्यामध्ये त्यानंतर मग काय केलंय की आयटम लिस्ट साठी आयटम लिस्ट, पॅरेंट आणि चाइल्ड हे 3 प्रॉप्स आहेत, त्याला त्या व्हॅल्यू मी पास केली आयटम लिस्टला. त्यानंतर पॅरेंट चाइल्डचे जो आपण यूज सिलेक्टर घेतलाय सो त्याला ते पॅरेंट चाइल्डचं दिलंय. त्यानंतर चाइल्डला एक फंक्शन आहे ते फंक्शन आहे ते पास केले. सो ते खालच्या हायरार्कीचं हे झालं. त्यानंतर क्लिअर आणि सेव्ह बटन आहे ते इथं खाली क्लिअर आणि सेव्ह बटन आहे, त्यामुळे आपण ते पण दिले. वर पण डबल दिले, खाली जर का स्क्रोल करायचं असेल स्क्रोल करून गेला तर खाली सेव्ह डायरेक्टली करता येईल किंवा वर गेलं तर डायरेक्ट इथून पण सेव्ह करू शकतो. सो आपण 2 दिले. आणि क्लिअरला आपण काय केलंय की इथं मी जर का नेम वगैरे टाकलं आणि क्लिअर केलं तर सगळा डेटा आहे तो ऍज इट इज यायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर ओके. आता हे जे सेव्ह क्लिअर बटन आहे ते सगळ्या स्क्रीनला असं खाली पण आहे का फक्त ह्या स्क्रीनसाठी? नाही, ह्या स्क्रीनसाठी आहे, बाकी सगळ्या कुठं स्क्रीनसाठी नाहीये. म्हणजे जिथे जिथे हे असोसिएटेड क्लासेस आहेत ना तिथं आपण हे असं क्लिअर आणि सेव्ह बटन दिले की आता ह्या पे ऍड हॉलिडे साठी पण हे अशी असोसिएटेड क्लासेसचे आहेत तिथं आपण दिलेले क्लिअर आणि सेव्ह. त्यानंतर लायब्ररीमध्ये पण मे बी अशी हायरार्की आहे सो तिथं पण आपण दिले. अॅन्युअल प्लॅनरला पण अशी हायरार्की आहे तिथं पण आपण क्लिअर आणि सेव्ह दिले. ओके. बाकीच्या केस मध्ये फक्त वरच असेल. ते वरच आपण दिलेले. बरच जिथे फॉर्म आहे लिस्ट आहे तिथे आपण सगळे कॉमन हेडरच्या राईट एक्शन मध्येच दिले. सो आता अजून एक प्रश्न पडला असेल तुम्हाला की स्टार्ट आणि एंड डेट हे बाय डिफॉल्ट तुम्ही कसं घेतलं, तर त्याच्यासाठी आपण काय करतोय की आपण युटिल मी सांगितलं युटिल फाईल मध्ये आपण पूर्णपणे कॉमन जे फंक्शन आहेत ते आपण तिथं राईट करू. सो मी फंक्शन आहे ते तिथं राईट केलेलं आहे आणि फक्त ठीक आहे. सो आपण दोन्ही वेळेला सुद्धा ते बाय डिफॉल्ट करंट डेट आहे ती सेट करू शकतो, एक तर न्यू डेट मी सुद्धा करू शकतो. देन आहे की आपण युटिल मध्ये एक फंक्शन लिहिले सो फंक्शन सुद्धा आपण तिथं कॉल करू शकतो डायरेक्टली. सो युटिल मध्ये ना मला जसे जसे फॉर्मॅट प्रमाणे मला फंक्शन पाहिजे सो ते मी फंक्शन लिहिलेले आहेत. आता इथं फॉर्मॅट डे ऍज अ DDMMYY म्हणजे माझ्या डे मंथ आणि इयर अशा फॉर्मॅट मध्ये मला त्याची डेट तिथं सेट व्हायला पाहिजे, डेट तिथे यायला पाहिजे. तर त्यासाठी मी हा एक फंक्शन लिहिलंय. सो असेच काही काही आता मला गेट मंथ इयर म्हणजे मला मंथ आणि इयरचं पाहिजे तर मी मंथ आणि इयरचे फॉर्मॅट फंक्शन लिहिलंय त्या फॉर्मॅट साठी. त्यानंतर गेट डेट मंथ इयर डे डॅश म्हणजे असं पहिल्यांदा डेट यायला पाहिजे, डॅश यायला पाहिजे, त्यानंतर मंथ यायला पाहिजे, पुन्हा डॅश आणि इयर. सो असा एक फॉर्मॅट कुठं कुठं येतो. त्यामुळे आपण तसे फंक्शन आहे ते या युटिलच्या फाईल्स मध्ये आपण फंक्शन लिहिले. फक्त आपण काय करतो जाऊन आपल्याला जिथं फंक्शन कॉल करायचंय ज्या पेजवरती त्या पेजवरती आपण तिथं कॉल करतो. ठीक आहे. सो आता आपलं फक्त हा फॉर्म क्रिएट झाला, कुठे पण आपण फंक्शनॅलिटी नाही केली.
फक्त आपण काय केलं की इथपर्यंत बाय डिफॉल्ट करंट डेट सिलेक्ट व्हायला पाहिजे, त्याच्या बेसिसवर तिथं त्याचा टोटल डे यायला पाहिजे, त्यानंतर हे असोसिएटेड क्लासेस आहेत ते दिसायला पाहिजे. ठीक आहे. सो इथं जर का मी काहीच नाही टाईप केलं, इथं पण मी काही नाही टाईप केलं, पण मी डायरेक्ट सेव्ह करते. मग तर मला काय करतो की आर यू शुअर यू वॉन्ट टू सेव्ह हॉलिडे, हे सुद्धा आपलं कॉमनच आहे, आपण सगळीकडेच यूज करतो. तो कन्फर्म केलं तर मला इथे काय येते की व्हॅलिडेशन्स येतात की नेम शुड नॉट बी ब्लँक. सो हा मॅन्डेटरी आहे म्हणून तिथं आलं, रिमार्कला आपण मॅन्डेटरी नाही येते. सो हे जे व्हॅलिडेशन आहे ते आपण कसं हँडल करतो, तर सेव्हच्या क्लिकला आपण सेव्ह केल्यानंतर हे व्हॅलिडेशन येते. तर त्याच्यासाठी क्लिक साठी एक सेव्ह क्लिक साठी आपण एक फंक्शन लिहिलेला असतं. आता ते राईट ऍक्शन मध्येच आपण सेव्हचं आहे ते बटन ऍड केलेलं आहे. त्या बटन मध्येच फक्त काय की क्लिक करण्यासाठी ऑन चेंज एक फंक्शन लिहिले, सॉरी ऑन चेंज हा एक प्रॉप्स आहे, तिथं काय केले त्या क्लिकला क्लिक सेव्ह हे एक फंक्शन लिहिले. ठीक आहे. क्लिक सेव्हला काय केलंय की आपण क्लिक केल्यानंतर हे एक पॉपअप येतो शो अलर्टचा, हा पॉपअप दिलाय. त्यानंतर व्हॅलिडेशन्स, तो कन्फर्म केल्यानंतर आपल्याला ते व्हॅलिडेशन्स यायला पाहिजे. क्लिक सेव्ह कन्फर्म केल्यानंतर त्याचं अजून एक फंक्शन त्याच्यामध्ये की व्हॅलिडेशन्स यायला पाहिजे. सो व्हॅलिडेशनचे पण फॉर्मॅट बरोबर म्हणजे मनच राहते, सेमच कोडिंग येतं त्याच्यासाठी पण व्हॅलिडेशनला. तर त्यांनी काय केलं, एक लेट व्हेरिएबल घेतलाय, तो फॉल्स ठेवलाय. त्याच्यामध्ये त्यानंतर काय केलंय की हॉलिडे टायटल म्हणजे जे आपण यूज स्टेट दिलाय, हा जे आपण नवीन व्हॅल्यू सेट करतो, तर तिथं सेट म्हणजे तिथं काही एम्प्टीच असेल पहिल्यांदा इनिशियल स्टेट. त्यामुळं डॉट करंट करून त्यांनी काय केलं इज इक्वल टू एम्प्टी, म्हणजे जर का हॉलिडे नेम मधून जर का एम्प्टी आलं तर हा मेसेज आहे तो दाखवायचा. सेम आपण प्रत्येक टेक्स्ट फील्ड किंवा डेट पिकर असतो जिथे जिथे मॅन्डेटरी फील्ड आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक यूजचं स्टेट हे व्हेरिएबल आहेत ते डिफाईन करायला लागते. हे जे व्हेरिएबल आहेत ते डिफाईन केलेत आपण. हॉलिडे टायटल साठी डेट स्टार्ट डेट, एंड डेट आणि नाही रिमार्क तर मॅन्डेटरी नाही आहे. सो आपण फक्त स्टार्ट डेट, एंड डेट, टायटल ह्यासाठी आपल्याला यूज स्टेट डिफाईन करावे लागते. ठीक आहे. टोटल डे साठी पण हेच येते, ऑटो डेज येत आहे. हा, सो त्याच्यासाठी पण आपल्याला गरज नाही का आता तो एम्प्टी कधी येऊच नाही शकत, डायरेक्टली तो 1 तर कॅल्क्युलेट करेल, त्यामुळे त्याची पण गरज नाही. तसं आपण नेम शुड नॉट बी ब्लँक एम्प्टी साठी दिलं. त्यानंतर ऍट लिस्ट 1 क्लास शुड बी असोसिएटेड, हा पण एक आपलं व्हॅलिडेशन आहे, म्हणजे एक तरी आपण त्याचा डे आहे तो सिलेक्ट करायला पाहिजे, नाहीतर तो म्हणजे मी ब्लँक करून डायरेक्ट सेव्ह करत असेल तर मला ऍट लिस्ट क्लास शुड नॉट बी असोसिएटेड, तो व्हॅलिडेशन येते. तर त्याच्यासाठी काय केलेलं आहे, त्याच्यासाठी पण एक कॉन्स्ट व्हेरिएबल एक डिफाईन केलेला आहे. आयटम लिस्ट मधून मॅप करून त्याची इज ऍक्टिव्हची व्हॅल्यू घेतली, चेक केली, म्हणजे एक जस्ट एक फंक्शन लिहिले की त्याच्या बेसिसवरती एक पण मी चेक नाही केलं, त्याची इज ऍक्टिव्हची व्हॅल्यू पूर्णपणे सगळ्या फॉल्स असेल तरच तो मला व्हॅलिडेशन आहे तर तो दाखव. सो तसं आपण ते एक फंक्शन आहे ते लिहिलेलं आहे. ओके. व्हेरी गुड.
त्यानंतर ह्या क्लाससाठी सुद्धा एक स्टेट व्हेरिएबल डिफाईन केलेलं, त्या सेट केल्यानंतर त्याच्यामध्येच आपल्याला ते व्हॅलिडेशन केले. ते आले तर तो व्हॅलिडेशन दाखव, अदरवाईज आहे ते एम्प्टी. सो असं आपण दिलं. तसंच स्टार्ट डेटला सुद्धा स्टार्ट डेट शुड नॉट बी ब्लँक आलं म्हणजे यूज डेट मधून जर का तो ब्लँक आला तर व्हॅलिडेशन दाखव, अदरवाईज तो एम्प्टी. तसंच एंड डेटला सुद्धा तसंच केलेलं आहे. त्यानंतर अजून एक असतो आपल्याला, जिथे जिथे स्टार्ट डेट आणि एंड डेट असते तिथे आपल्याला हे असतं की विदिन अकॅडमिक इयर मध्ये ते यायला पाहिजे. म्हणजे नाही गेला, त्याच्या बाहेर गेला अकॅडमिक इयरच्या, तर तो हा व्हॅलिडेशन आपल्याला दाखवायला पाहिजे. हॉलिडे स्टार्ट डेट मस्ट बी विदिन अ करंट अकॅडमिक इयर. सो आपल्याला हे करंट अकॅडमिक इयर त्याची स्टार्ट डेट आणि एंड डेट आहे ना, ते आपल्याला सेशन स्टोरेज मधून मिळून जाते ऍप्लिकेशन मधून. ऍप्लिकेशन मधून सेशन स्टोरेज मधून त्याची आपल्याला स्टार्ट डेट कळते अकॅडमिक इयर आणि एंड डेट. इथं स्टार्ट आहे म्हणजे 1 एप्रिल 2025 पासून स्टार्ट झालंय ते एंड अकॅडमिक इयर त्याची 15 एप्रिल 2026 पर्यंत एंड होणार. सो आपल्याला हे सेशन मधून मिळतं, म्हणजे आपण ती व्हॅल्यू आहे ती पिक करू शकतो त्याच्यात. सो आता हे इज आउटसाइड अकॅडमिक इयर, हे सुद्धा आपण युटिल मध्ये फंक्शन लिहिलेत. त्यानंतर फॉर्मॅट डेट ऍज अ DDMF55 मध्ये आपल्याला त्या फॉर्मॅट मध्ये यायला पाहिजे, म्हणून त्या फॉर्मॅट ते पण फंक्शन आपण इथं कॉल केले. त्या स्टार्ट डेट आणि एंड डेट तर आपण सेशन मधून घेतो. ओके, सो हे एक फंक्शन तिथं आपण दिले, व्हॅलिडेशन आपण देतो. आणि हे आहेत ते सगळे फंक्शन आहेत ते आपण युटिल मधून कॉल करून इथं देतो. त्यानंतर त्याच एक आहे की लेस दॅन स्टार्ट डेट साठी पण एंड डेट शुड नॉट बी लेस दॅन स्टार्ट डेट असायला पाहिजे. सो त्याच्यासाठी पण इज लेस दॅनचं एक फंक्शन लिहिले आपण, ते सुद्धा आपण युटिलच्या ह्याच्यामध्येच लिहिले. जिथे जिथं आपल्याला स्टार्ट डेट आणि एंड डेट कोणत्या पण पेज वरती असेल तर तसं व्हॅलिडेशन येणार असेल तर आपण हे फंक्शन आहे ते कॉल करू. त्यानंतर हॉलिडे ऑलरेडी डिफाईन्ड, म्हणजे आपण एक हॉलिडे ऑलरेडी म्हणजे डिफाईन केला, त्यानंतर दुसरा सेम ऍज इट इज आपण हॉलिडे डिफाईन करत असतो तर तो आपल्याला व्हॅलिडेशन देतो. सो त्याच्यासाठी एक मे बी API आहे ज्याच्यातून आपल्याला समजतंय की तो ऑलरेडी डिफाईन आहे. त्याची पण एक API आहे. सो ती पण API आपण कॉल करून घेतलेली इथं. त्याला फिल्टर आउट करून फक्त त्याच्या जे व्हॅल्यू आहे ती बाहेर काढ, जे लेंथ चेक करून, आणि मग त्याच्या आहे तो इथं फॉर्म त्याचं व्हॅलिडेशन आहे ते इथं दिले. ऑलरेडी डिफाईन्ड आणि हा काय ऑलरेडी एक्झिस्ट, म्हणजे सेम असेल तर ऑलरेडी एक्झिस्ट साठी इथे एक आहे, डुप्लिकेट झाला तर. आणि प्री डिफाईन्ड जर का आधीच डिफाईन केलेला असेल तर त्याच्यासाठी हे एक व्हॅलिडेशन. सो असे 2 व्हॅलिडेशन्स आहेत. त्यानंतर सेव्हची फंक्शनॅलिटी, आपण ते जर का पूर्णपणे सगळे म्हणजे ब्लँक सेव्ह करत असेल तर ते व्हॅलिडेशन येतात. अदरवाईज आपण जर का पूर्णपणे मॅन्डेटरी फील्ड्स आहेत त्या फिल केल्या आणि सेव्ह केलं तर त्याचं हॉलिडे आहे तो सेव्ह होतो. तर त्याच्यासाठी सेव्ह साठी पण आपल्याकडे एक API असेल, ती API आपण फाइंड केली. फाइंड केल्यानंतर आपण डेटा पेज वर आणण्यासाठी आपण यूज सिलेक्टर पण कॉल केला. कॉल केल्यानंतर मग आपण काय करायचं की त्याच ऑन चेंजच्या फंक्शन ऑन सेव्हच्याच फंक्शन मध्ये हे आपण API पण कॉल करायची, जे डिस्पॅच पण कॉल करायचा आणि त्याची बॉडी पण डिफाईन करायची. म्हणजे त्याच्यामध्येच हॉलिडे नेम, रिमार्क, स्टार्ट डेट, एंड डेट वगैरे जे आहे ते आपण तिथे येते. सो त्याला आपण पास करायचे जे स्टेट व्हेरिएबल आहेत ते स्टेट व्हेरिएबल पास करायचे. स्टार्ट डेट, एंड डेट पण तिथूनच येते. हॉलिडेला हे स्टेट व्हेरिएबल आहेत ते पास बॉडी मध्येच. का तर पूर्णपणे आपल्याला ते एका सेव्ह वरती ते करायचं, सगळ्या फील्ड्स आहेत ते सेव्ह करायचे. आता हा ऍज अ हॉलिडे कुठला
वरून आला तर आपण बेस स्क्रीन वरून आपल्याला हॉलिडे आयडी येतो लिस्ट मधून. ठीक आहे. सो तो हॉलिडे आयडी आपण इथे घेतला की एक यूज पॅराम्स म्हणून एक कन्सेप्ट आहे किंवा यूज लोकेशन म्हणून एक कन्सेप्ट आहे. त्याच्या थ्रू आपण ह्या व्हॅल्यू आहे तो कॅच करू शकतो एका पेज वरून दुसऱ्या पेज वरून. सो त्याच्या थ्रू मी एक हॉलिडे आयडी आहे ती कॅच करते. त्याच्यामध्ये डिस्पॅच कॉल केलाय. मग मी माझं इथं सगळं पूर्णपणे हे फंक्शन आहे ते क्लोज होतं. त्याच्यामध्ये एकाच फंक्शन मध्ये मी काय केलंय व्हॅलिडेशन प्लस जे सेव्हची एपीआय आहे ती कॉल केली. इथं माझं सेव्हचं फंक्शन पूर्णपणे कम्प्लीट होते. फॉर्म डिझाईन प्लस सेव्ह प्लस ह्याचं व्हॅलिडेशन आहे. म्हणजे पूर्णपणे हा माझा पेज आहे ते पूर्णपणे इथं कम्प्लीट होतो. म्हणजे हा ऍड हॉलिडेचं झालं. त्याच्यामध्ये त्यांना एडिट हॉलिडे पण येतं. आपण त्याच्यासाठी एडिट हॉलिडे साठी काही वेगळी काही स्क्रीन नाही करत का तर फक्त आपल्याला बेस स्क्रीन वरून एडिट वरती क्लिक केल्यानंतर तो सगळा डेटा आहे तो तिथं येतो म्हणजे ऍड हॉलिडेलाच. आणि तिथून पुन्हा आपण अपडेट वरती क्लिक केला सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर तो डेटा आहे तो आपण अपडेट करतो. त्यामुळे त्याच्यासाठी काही सेपरेट स्क्रीन करायची गरज नसते प्रत्येक केस मध्ये. ज्या केस मध्ये जर का डिफरंट असेल त्याचा युआय तरच आपण करतो. अदरवाईज ऍज इट इज त्या पेज वरती आपण हँडल करू शकतो एडिटची फंक्शन. सो इथं पण तसंच केलेलं की फक्त आपल्याला टायटलचं नेम जेव्हा मी एडिट वरती क्लिक करते तेव्हा माझं टायटलचं नेम हॉलिडे यायला पाहिजे. सो सेव्ह फंक्शनॅलिटी पर्यंत आले का अंडरस्टँड? हॅलो. सो सेव्ह पर्यंत आलंय का अंडरस्टँडिंग? हो. सो सेव्ह बटनला आपण प्रत्येकच सेव्ह बटनला तो म्हणजे डिलीटला असतोच कन्फर्मेशन मेसेज, पण सेव्हलाही देतो का? सेव्हला म्हणजे कन्फर्मेशन मेसेज सगळ्या स्क्रीनला पण दिलाय का? म्हणजे व्हॅलिडेशन्स का? नाही नाही. सेव्हला बटन आर यू शुअर यू वॉन्ट टू सेव्ह असं. हा जिथं ना ह्याची म्हणजे डेटा किंवा ह्याचा लॉस होऊ शकतो ना. आता आपण काय करतो की पूर्णपणे सेव्ह करतो म्हणजे पूर्ण डेटा फिल करतो आणि नंतर सेव्ह करतो. तर त्यावेळी आपल्याला तिथं यायला पाहिजेत ना ते व्हॅलिडेशन. त्यामुळे कुठं कुठं आपण ते पॉपअप आहेत ना ते दिलेले आहेत. म्हणजे सपोज सेव्हला असू दे किंवा डिलीटच्या केसमध्ये. सो हे पॉपअप आहे ना की प्लीज कन्फर्मचा पॉपअप तिथं दिलेला आहे. किंवा ऍटलिस्ट वन क्लास सिलेक्टेड वगैरे जे असे पॉपअप असतात ना आपण जे वेबला वर आपण पॉपअप देतो ब्राउझरचे पॉपअप. नाही ते ठीक आहे. तरी बाकीचे पॉपअप ओके. मला फक्त एवढं म्हणायचं की सेव्ह साठी जे आहे सेव्ह क्लिकला जो आर यू शुअर यू वॉन्ट टू सेव्ह डिटेल्स समथिंग असं जे होतं तर ते स्क्रीनची कॉम्प्लेक्सिटी जास्त आहे म्हणूनच फक्त दिला जातो का प्रत्येक स्क्रीनला दिला जातो? नाही प्रत्येक स्क्रीनला नाही. ज्या स्क्रीनसाठी कॉम्प्लेक्सिटी किंवा जे डेटा लॉस्ट होण्याची शक्यता असते ना तर तिथं त्या केसमध्ये तिथं दिलेले. पण आपण डिलीटला प्रत्येक स्क्रीन वरती दिलेलं का तर तिथं आपण डिलीट केलं की परमनंटली डिलीट करतो तर तिथं ते दिले. ओके ठीक. सो स्क्रीनसाठी म्हणजे आता इथं स्क्रीन लोड झालं मी सांगतो. म्हणजे जे काही मला त्यातनं माहिती ते ऍडचा फॉर्म ओपन कर. सो या ठिकाणी हा जो वरचा एक आहे तो कॉमन कॉम्पोनंट आहे ऍड हॉलिडे. त्यापुढे ती टूल टिप आणि सेव्ह बटनचा आयकॉन. सो हे सगळे एक सिंगल कॉम्पोनंट आहे. त्यात आपल्याला तो डिस्प्ले करायचा आहे. बरोबर. तो फर्स्ट पार्ट. सेकंड पार्ट हे खाली कंट्रोल आहेत ते इंडिपेंडंट आहेत. डेटचा सेपरेट कंट्रोल आहे. तो जो टेक्स्ट एरिया जो आहे तो तर काही मटेरियल व्हायचाच आहे. रिमार्क तो युजर कंट्रोल आहे.
थोडासा हा मॅनेज करतो. रियुजेबल कंपोनंट रिसायकल. हा त्यानंतर खाली जो आहे तो पण रियुजेबल कॉम्पोनंट आहे, म्हणजे कस्टम कॉम्पोनंट आहे असं म्हणतो हा आपण कस automatically. हा बरोबर आपल्या ह्याच्यामध्ये. बरोबर. ठीक आहे. ठीक आहे. आपण एडिट वरती क्लिक केल्यानंतर जो तिथं डेटा होता म्हणजे जे हॉलिडे आपण ऍड केलेलं होतं त्या हॉलिडेला आपल्याला एडिट करायचं, तर तो पूर्ण एडिट वरती क्लिक केल्यानंतर या पेज वर येतो. सेमच आहे पेज जे की ऍड हॉलिडेचं होतं, फक्त आपण त्याला नेम दिले एडिट हॉलिडे. सो तसं आपण म्हणजे हँडल करू शकतो की तिथून जर का आयडी मला मिळाला तर आपण त्याच्या बेसिस वरती मी त्याचा हॉलिडे आहे का, जर का 0 आयडी आला तर ऍड कर, आणि जर का त्याचा आयडी आले तर एडिट हॉलिडे कर. सो आपण तसं दिलेलं. सो तो कोड मिळेल म्हणजे बघायला की तो व्हॅल्यू कशी रीड केली आहे. हा आयडी पाठवला आहे तो. आता आपण एडिट वरती क्लिक केल्यानंतर या पेज वर येतो. एक तर त्याचं नेमचं आहे ते आपण इथं हँडल केलंय. ठीक आहे. आपण हे हॉलिडे आहे ते आपण यूज पॅरेंट्स थ्रू, मी जे कन्सेप्ट सांगितले आपण यूज पॅरेंट्स थ्रू किंवा यूज लोकेशन स्टेट थ्रू आपण आयडी आहे ते कॅच करू शकतो म्हणजे बेस स्क्रीन वर. आता ही आयडी आहे ना, तर ही आयडी आपण बेस स्क्रीन वरती दिलेली असते. एडिटचे केस तर हे एडिटचे आहे. एक आपण ऑलरेडी फंक्शन दिलेलं असतं त्याच्यावरती क्लिक करण्यासाठी, क्लिक केल्या म्हणजे हे बेस स्क्रीनचं आहे कोड. बेस स्क्रीन वरतीच आपलं हे आहे कुठलं एडिटचं बटन आहे, सॉरी एडिट बेस स्क्रीन वरती आहे. लिस्ट मध्ये एडिटचं बटन आहे बरोबर. सो त्याच्यासाठी पण एक आपल्याला फंक्शन लागतं. सो फंक्शन घेतलंय. त्यानंतर हॉलिडे हा एक इथूनच घेतलेला आहे तो, म्हणजे हॉलिडे म्हणजे आपण नेम एक जनरल दिलेलं आहे की हॉलिडे आयडी आपण दिलेला आहे इथे. सो आपण तो कॅच कुठून करतोय तर ते मी सांगते की कॅच कसं होतंय. इथं नेम फक्त दिसते तर ऑलरेडी आपल्याला लिस्टचा आपण मी सांगितलं डेटा टेबल कंपोनंट आपण करतो. सो आपल्याला हे हॉलिडे लिस्ट आपण जेव्हा डेटा कंपोनंट क्रिएट केलं होतं त्याच्या आधी हे हॉलिडेचं पेज आहे ते क्रिएट झालं होतं. त्यामुळे पहिल्यांदा आपण असं करत होतो प्रत्येक पेज साठी आपण लिस्ट सेपरेटली देत होतो. आता आपण डेटा कंपोनंट मध्ये हँडल करू शकतो. सो हॉलिडे लिस्ट मध्ये काय केलंय, क्लिक एडिट हे एक कंपोनंट ते मी क्रिएट केलेले. त्याच्यामध्ये क्लिक सो क्लिक एडिटला हे एक बटन घेतलंय, ह्याच्यामध्येच कंपोनंट मध्येच हे एक बटन आहे एडिट आणि डिलीट साठीच. एडिट आणि हे डिलीट आहे फंक्शन. ठीक आहे. बटन घेतले त्याच्यामध्येच क्लिक एडिट म्हणजे हे एक आपण प्रॉप घेऊन म्हणजे आपल्याला तिकडे प्रॉप यूज करायला लागतो. ह्याच्यातून आयटम डॉट आयडी हिथून आपल्याला त्याच्यावरती क्लिक केलं ना की त्या आयडी हा आपला कसा आयडेंटिटीज की असतोय. त्यामुळे आपण काय केलंय की इथून क्लिक केलं की त्याचा आयडी आपल्याला मिळाला पाहिजे म्हणून आपण फक्त तिथून आयटम डॉट आयडी क्लिक केली या क्लिक वरती. तसंच आपण डिलीटला पण केलं असेल की त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ते डिलीट व्हायला पाहिजे म्हणून आयटम डॉट आयडी असं त्या डायरेक्टली कंपोनंट मध्येच दिले. तो आयडी म्हणून तो आपल्याला इथं हॉलिडे डॅश आयडी म्हणून आपल्याला तो घेतला जातो इथे. ह्याच्यातून आपण त्याला तो एन्कोडिंग करून म्हणजे आपल्याला तो दिसायला नाही पाहिजे तो आयडी, त्यामुळे एन्कोडिंग करून त्याचा हॉलिडे आयडी आपण
दिलेला, म्हणजे इथून तो आपल्याला आयडी आहे तो आपल्याला त्या ऍड हॉलिडेच्या पेज वरती मिळतो. त्यानंतर तो आयडी मिळाल्यानंतर त्या सगळ्या व्हॅल्यू बेस स्क्रीनच्या व्हॅल्यू आहेत तर ते दुसऱ्या स्क्रीन वरती सेट व्हायला पाहिजेत. एक तर आपण काय करतो, जास्ती केस मध्ये जर का आपल्याला त्या एक्स मध्ये जर का त्याच्यासाठी एपीआय असेल ह्या एडिट वरती, जर का सेमच एपीआय यूज केलेली असेल लिस्ट मधूनच घ्यायचं आणि तिकडं एडिट करायचं तर तीच एपीआय आपण यूज करतो. पण जर का एक्स मध्ये जर का डिफरंट एपीआय असेल तर आपण त्याच्यासाठी डिफरंटच करतो यूज, नाहीतर सेमच एज इट इज कॉल करतो. ओके. पहिल्यांदा काय करायचं की पेज वरती आल्यानंतर आपल्याला ऍज इट इज ह्या व्हॅल्यू सेट व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण एक यूज इफेक्ट लिहिलाय. यूज इफेक्ट मध्येच काय केलंय की हॉलिडे आयडी नॉट इक्वल टू अनडिफाईन्ड आला. त्यानंतर एडिट हॉलिडेची जी एपीआय आहे त्यातून ग्रेटर दॅन 0 लेंथ त्याची चेक करतो. त्यानंतर त्याच्यात पूर्णपणे कंडिशन म्हणजे कुठल्या कुठल्या ह्याच्या थ्रू येणार आहे, सो त्या कंडिशन आपण सगळ्या चेक करतो. त्याच्या थ्रू नंतर आपण त्याची सेट व्हॅल्यू करून त्याचा हॉलिडेची म्हणजे हे सेट व्हेरिएबलचे आपण डिफाईन केलं होतं ऍड हॉलिडेला, म्हणजे जे येणारी व्हॅल्यू आहे ते तिथं सेट व्हायला पाहिजे म्हणून एक जे सेट यूज स्टेट घेतलं होतं ते तिथं सेट करणार आपण. आता ही व्हॅल्यू कुठून येते तर हॉलिडे डॉट हॉलिडे स्टार्ट डेट, सो ज्या एपीए मधून येणार आहे सो त्याला आपण डॉट करून ती व्हॅल्यू कॅच करायची. हे नेम नाही मिसमॅच करायचं, जे एपीए मधून येत आहे रिस्पॉन्स मधून तेच आपण इथं घ्यायचं. ओके, हॉलिडे नेम पण तेच, रिमार्क पण तेच, कसं ह्या व्हॅल्यू आहेत त्या सेट करायच्या यूज इफेक्ट मध्ये. ह्या एवढ्याशाच कोडनी आपली पलीकडच्या एडिट वरून क्लिक केल्यानंतर इथं ज्या व्हॅल्यू आहेत त्या बॉक्स मध्ये टेक्स्ट फिल्ड मध्ये डेट पिकर मध्ये ह्या व्हॅल्यू आहेत ते सेट होऊन जातात ह्या कोड. ओके. त्यानंतर एडिट केल्यानंतर त्यानंतर यूज इफेक्ट मध्ये त्याचा एपीआय पण कॉल करायला लागणार. तर इथं आपण दिलेले तसंच यूज इफेक्ट मध्ये काय केलंय की इफ कंडिशन देऊन त्याची नॉट इक्वल टू अनडिफाईन्ड आलं तर आपण त्याच्यामध्ये काय करायचं, एडिटची जी एपीआय आहे ती कॉल करायची. त्याच्यामध्ये ऍज अ हॉलिडे आयडी पण दिलेलं आहे. सो ह्याच्यासाठी डिफरंट एपीआय होते, आपण त्यामुळे डिफरंटच यूज केले का त्याच्यातून हॉलिडे आयडी पास होतो. जर का नाही आलं तर एल्स मध्ये त्याची रिसेट व्हायला पाहिजे पूर्ण, सो त्यामुळे आपण डिस्पॅच कॉल केली. सो ही एडिटची फंक्शनॅलिटी झाली पूर्णपणे. एकच मिनिट. आपण पहिल्यापूर्वी सांगितलं होतं की काही म्हणजे ह्या स्क्रीन स्पेसिफिक नाही, बाकीच्या स्क्रीनला असेल मग आपण यूज सिलेक्टरचा वापर करून डाटा रीड करतो म्हणजे जो स्टोअरचा असेल. आणि आता एपीआयचा कॉल पण आहे, मग असं काही कंडिशन्स आहे का की कधी स्टोअर मधनं घ्यायचं किंवा कधी डायरेक्टच कॉल द्यायचा का ऑलवेज स्टोअर मधनच येणार डाटा? नाही, सगळा स्टोअर मध्ये येणार. स्टोअर मधून मग आपण हे इथं आहे ते मेन पेज वरती कॉल करायला लागणार ना. फक्त आपण स्टोअर मध्ये आलाय तो डेटा तिथपर्यंत, पण तो मेन पेज वरती स्टोअर म्हणजे कुठं की जो इन्स्पेक्ट करून आपण जे कन्सोलला चेक करतो की तिथे येतोय, म्हणजे रिक्वेस्टच्या फाईल पर्यंतच तो येतो. जोपर्यंत आपण त्या पेज वरती ना कॉल नाही करत तोपर्यंत या पेज वरती नाहीये. स्टोअर म्हणजे कुठं रिक्वेस्ट पर्यंतच तो येऊन थांबतो, पण तो मेन पेज वरती नाहीये. कधी येतो मेन पेज वरती की जेव्हा आपण डिस्पॅच आणि यूज सिलेक्टर त्याचा कॉल करतो तेव्हा तो मेन पेज वरती. सो हा जो एडिट क्लिकचा जो कॉल आहे आत्ताचा तो फक्त स्टोअरला डाटा लोड करण्यासाठी आहे. एडिट हा जो समोर कोड दिसतोय तो फक्त स्टोअरला डाटा लोड करतो, ह्या स्क्रीनला आणत नाही. आणि यूज सिलेक्टर वापरूनच तो ह्या स्क्रीनला आणावा लागतो.
म्हणजे असं आहे का? हा बरोबर. यू सिलेक्टर थ्रू आपल्याला काय करतो की सिलेक्टर पेज वरही आणतो आणि डिस्पॅच काय करतो की तो कॉल आहे तो इथं लोड होऊन तो एपीआय आहे ते आपल्याला नेटवर्क मध्ये पण दिसून जाते. म्हणजे तो दोन कन्सेप्ट आहेत. एक तर यूज इफेक्ट म्हणजे पेज लोडला ते कॉल व्हायला पाहिजे. देन यू सिलेक्टर तो डेटा स्टोअर मधला डेटा आहे तो पेज वरती येतो. सो त्याच्यासाठी ते एक कन्सेप्ट आहे. सो अशा दोन कन्सेप्ट आहे. त्या दोन आपण जर का कॉल केलं ना, एक डिस्पॅच कॉल केलंय म्हणजे डिस्पॅच म्हणजे एपीआय कॉल आणि यूज सिलेक्टर हे दोन कॉल केले की आपल्याला मग ते पेज वरती त्याचा जो डेटा आहे एपीआयचा तो आपल्याला दिसतो मेन पेज वर. सो ह्याच्या थ्रूच फक्त आपल्याला एडिटचे फंक्शनॅलिटी आपण ह्याच्यामध्ये काही बटन तर काही चेंज नाही करत. सेमच बटनला एडिट आणि डिलीट तिथं आपण हँडल करतो. स्वतः एडिट झालं, ऍड झालं, त्यानंतर व्हॅलिडेशन पण कम्प्लीट झाले. पण आता एक राहते डिलीट एक राहते. त्यानंतर हेच ऍड हॉलिडेला एक एक्सिसचा आहे की ओन एक्सिस असेल आणि फुल एक्सिस असेल तर त्याच्या वाईज हाईड अँड शो होतं बटन. म्हणजे कोणाकोणाला ऍड करता येतं, कोणाकोणाला नाही ऍड करता येत हॉलिडे. ते एक फंक्शनॅलिटी. तर आपण आता डिलीट चेक करू ते मग ते हाईड अँड शो करू. सो डिलीटला काय आहे की डिलीटला पण सिंपल आहे. जेव्हा आपण डिलीट वरती बटन वरती क्लिक करतो तेव्हा एक आपल्याला प्लीज कन्फर्मेशनचा एक पॉपअप येतो. म्हणजे क्लिक करतोय म्हणल्यानंतर एक आपल्याला एक फंक्शन लागणार आहे ऑन चेंज डिलीट वगैरे असं एक फंक्शन लागेल ऑन क्लिक डिलीट. त्यानंतर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा एक पॉपअप येईल. पॉपअप साठी हा एक स्टँडर्ड शो अलर्टचा कोड लिहावा लागेल. कन्फर्म केल्यानंतर ती आपली जी डिलीट साठीची जी आपण एपीआय यूज करतोय सो ती कॉल व्हायला पाहिजे. म्हणजे कॉल केली की मग ते जो डेटा आहे तो आपला डेटा पूर्ण लॉस्ट होऊ शकतो म्हणजे डिलीट होऊन जातो. आणि मी जर का कॅन्सल केलं तर काय होतं की पॉपअप क्लोज होते. म्हणजे मला डिलीटच नाही करायचं. आणि कन्फर्म केलं मी एक खालचा करते. कन्फर्म केल्यानंतर तो डेटा गेला आणि एक टोस्टर मेसेज आला की हॉलिडे डिलीटेड सक्सेसफुल. एवढा आहे. स्वतः ह्याच्यामध्ये काय केलं आपण पेज स्क्रीन वरती आपलं एक डिलीट बटन असेल लिस्ट मध्येच असणार आहे. सो त्याच्यासाठी मी काय म्हणाले की एक डिलीट फंक्शन असेल. ठीक आहे. तो एक फंक्शन आहे. सो ऑलरेडी आपण बघितलं कंपोनंट मधून त्याची आयटम डॉट आय डी हे घेऊन आलेलो होतो. म्हणजे कुठल्या म्हणजे असं आयडेंटिटी असू शकते की इथं 1 आहे 2 आहे 3 आहे म्हणजे रो वाईज असू शकते. त्यामुळे कोणत्या रोला आपल्याला डिलीट करायचं क्लिक करून ते समजतं हॉलिडे आयडी. सो हॉलिडे आयडी काय केलंय की आपण त्याची एपीआय आहे तो कॉल इथं दिलेला आहे. त्याची बॉडी कॉल केली इथं फक्त. बॉडी कॉल केल्यानंतर शो अलर्टचा हा पण कॉमनच कोड आहे. जिथं जिथं आपण डिलीट वरती क्लिक करतो तिथं आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट इट दिस हे एक देतो. त्यानंतर कन्फर्म केल्यानंतर काय व्हायला पाहिजे डिस्पॅच कॉल व्हायला पाहिजे म्हणजे एपीआय कॉल व्हायला पाहिजे. त्यामुळे इथं आपण एपीआय आहे ती कॉल केली डिलीटची. ठीक आहे. त्यानंतर क्लोज अलर्ट म्हणजे डिलीट केल्यानंतर बरोबर तो पॉपअप आहे तो शो अलर्टचा पॉपअप क्लोज व्हायला पाहिजे. देन ऑन चेंजला म्हणजे ऑन कॅन्सल बटन वरती क्लिक केल्यानंतर तो क्लोज व्हायला पाहिजे. सो तसा कोड लिहिलेला आहे आपण. म्हणजे ह्या क्लिक वरती कॅन्सल केलं की हा पॉपअप आहे तो कॅन्सल व्हायला क्लोज व्हायला पाहिजे. कन्फर्म केलं की एक एपीआय कॉल व्हायला पाहिजे. सो हा आहे. पण त्याच्या आधी आपल्याला यूज इफेक्ट मध्ये ते एपीआय आहे ते इथं आपण कॉल केली म्हणजे यूज इफेक्ट मध्ये आपण टोस्टर मेसेज आहे कन्फर्म केल्यानंतर हा जो आहे टोस्टर मेसेज वर येतो तो यायला पाहिजे. सो तो आपण एपीएस मधूनच घेऊ शकतो. एपीआय मधून किंवा आपण हार्डकोड पण इथं दिलं तरी चालतं. की त्याच्यामध्ये काय आहे की इफ मध्ये
हा, सो यूज सिलेक्टर दिलं, पेज वरती डेटा आलेला आहे. सो त्याच्या थ्रू इज नॉट इज इक्वल टू एम्प्टी आलं तर मला टोस्टर मेसेज दाखवू. जो आपण एपीआय मध्ये टोस्ट मेसेज दिलेला तो ऍज इट इज घेऊ शकतो. पण जर का सपोज जर का तो मेसेजला मला काही चेंज करायचा तर इथं आपण हार्ड कोड देऊन पण देऊ शकतो मेसेज फक्त डबल इक्वल टू ह्याच्यामध्ये. त्यानंतर डिस्पॅच म्हणजे डिस्पॅच हा रिसेट कशासाठी दिलाय तर आपण क्लिक केल्यानंतर कंटिन्युअस जर का तो मेसेज यायला लागला तर तो मेसेज एकदा क्लिक केल्यानंतर तो मेसेज पण जायला पाहिजे, कंटिन्युअस तिथंच नाही राहायला पाहिजे. सो त्यासाठी आपण टोस्टर मेसेज आला डिस्प्ले केला की तो रिसेट पण व्हायला पाहिजे, तर त्याच्यासाठी आपण ते कॉल केलंय. सो ह्याच्यासाठी एक आपण रॅन्डमली एक स्टँडर्ड आहे ते आपण इथं छोटीशी एक मेथड आहे ती राईट करतो एवढंच. रिसेट करण्यासाठी ह्याच्यामध्ये फक्त आपण रेड्युसरला एम्प्टी देऊन इथं डिलीट हॉलिडे मेसेज एम्प्टी देऊन आपण रेड्युसर इनिशियल पण स्टेट आपण त्याची एम्प्टीच ठेवतो. जस्ट ती एक मेथड आपण लिहून घेतो की रिसेट एम्प्टी व्हायला पाहिजे. त्यानंतर डिलीट झाल्यानंतर त्याच्यावरती क्लिक केला पण अजूनपर्यंत तो डेटा आहे तो इथंच आहे पण डिलीट नाही झाला, ह्या लिस्ट मधून डिलीट नाही झाला. त्या लिस्ट मधून डिलीट पण होण्यासाठी काय करायचं की आपण जी लिस्ट साठीची बेस स्क्रीनची जी एपीआय यूज केली लिस्टची तर ती पण एपीआय आपल्याला इथं कॉल करायला म्हणजे त्या एपीआय त्या लिस्ट मधून तो डेटा लॉस्ट व्हायला पाहिजे. आतापर्यंत तो त्या एपीआय मधून गेला होता, त्यानंतर ते टोस्टर मेसेज पण आलेला, तो रिसेट पण झाला पण अजून लिस्ट मधून गेला नव्हता म्हणून आपण त्याच्यासाठी डिस्पॅच गेट हॉलिडे ही एपीआय कॉल केली. ठीक आहे, ह्याच्यासाठीचा हा एवढाच कोड आहे डिलीट फंक्शनसाठीचा. एक यूज इफेक्ट कॉल करायचं, त्यानंतर एक आपल्याला डिलीट फंक्शन लागतं ते फंक्शन कॉल करायचं हा डिलीट साठीचा. ठीक आहे, डिलीट फंक्शनॅलिटी आहे क्लिअर? हो. मला फक्त आता हे जे आहे एडिट आहे, डिलीट आहे, सेव्ह आहे ह्याच्यासाठी तो जो रिक्वेस्टची फाईल होती ती जरा बघायची. सो त्याची 3 मेथड डिफाइन केले असतील ना ते. हा, आता मी सांगते. हे पहिलं तर ही लिस्ट आहे. ओके, ह्या लिस्ट साठी तर यायला पाहिजे. त्यानंतर म्हणजे आता इथं आपल्याला स्टार्ट डेट एंड डेट आहे, त्याच्या पुढं काहीतरी म्हणजे त्याचं डे कुठला आहे ते मेन्शन केलं. सो आता हे असं ऑटोमॅटिकली तर नाही येऊ शकत, आपल्याला डेट मधून तर आपल्याला एवढंच येते. सो हे फ्रंट एंडला हँडल केलेलं आहे की त्याचा फॉर्मॅट कसा असायला पाहिजे आणि त्याच्या पुढं त्याचा डे पण यायला पाहिजे. सो गेट डे इयर डे डॅशचे आपण जे फंक्शन बघितलं होतं युटिल मध्ये ते फंक्शन आपण इथं कॉल केलं. ठीक आहे, सो त्याचं डेटा ट्रान्सफॉर्मेशन पण केलंय का तर इथं पहिल्याला मला ते दिसायला पाहिजे, स्टार्ट डेट दिसायला पाहिजे, टेक्स्ट 1 टेक्स्ट 2 म्हणजे ह्या व्हॅल्यू थ्रू आपण काय करू शकतो तिकडं लिस्टच्या कंपोनंट मध्ये कॅच करू शकतो. ओके, म्हणून त्याचं डेटा ट्रान्सफॉर्मेशन इथं आपण केलेलं आहे की आयडी टेक्स्ट 1 टेक्स्ट 2 टेक्स्ट 3 टेक्स्ट 4 आणि हे टोटल रोज किती येते ते. ओके, म्हणजे ही येथे ही मेथड एपीआय ला कॉल देते आणि जो काय डाटा आलाय तो प्रॉपर फॉर्मॅट मध्ये प्रॉपर करून स्टेटला फाइंड करते. बरं, म्हणजे इथपर्यंत मी स्टोअर का म्हणाले की आपण हे स्लाइस डिफाईन करतो तो स्टोअर पर्यंतच आहे ना, हा रिक्वेस्ट पर्यंत. मग इथंच डेटा येतो. मी जर का कन्सोल लावून चेक केलं ना की माझा स्टोअर पर्यंत डेटा आलाय, इथं डेटा आला तर मग मी मेन पेज वरती कॉल केला ना तर मग मला कळतं की तिथपर्यंत तरच तो युज होतो, तिथपर्यंत येतो डेटा. ठीक. सो हे जे चालते ना ही एडिटची आहे. सो एडिटला पण तसंच डेटा ट्रान्सफॉर्मेशन केलंय. हॉलिडे नेम, स्टार्ट डेट, एंड डेट, असोसिएटेड, इज डिलीटेड आणि रिमार्क. त्यानंतर ही रिसेटची एडिट साठीची म्हणजे कन्फर्म
टोस्टर मेसेज येतो, तो टोस्टर मेसेज पण एडिट घालवण्यासाठी ती एक मेथड लिहिली. त्यानंतर हा डिलीटचा आहे कॉल, डिलीटची मेथड आहे. ओके. त्यानंतर हे डुप्लिकेटचे जर का नेम आला तर तो काउंट साठीचा आहे. आयटम डुप्लिकेट सर्व्हर साइड व्हॅलिडेशन, हा सर्व्हर साइड व्हॅलिडेशन तर एकत्रच हँडल केलं. त्यानंतर हा डिलीट रिसेट होण्यासाठी एक दिलेला आहे. त्यानंतर गेट सेव्ह हॉलिडे म्हणजे आपण सेव्हच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर सेव्हची जी एपीआय कॉल होते ते दिलं. ओके. आणि टोस्टर मेसेज येतो, तो टोस्टर मेसेज रिसेट व्हायला पाहिजे, सो रिसेट साठी सेव्ह. आणि हे क्लास आणि डिव्हिजन साठी आपण जे बघितलं की डिव्हिजनला वरती टर्न सुटेल तसं स्टँडर्ड साठी पण खाली केलं. सो अशा ज्या आहेत त्या आपण ह्या एकाच ह्याच्यामध्ये पूर्णपणे हँडल केलं. म्हणजे लिस्टच्या पण एकाच फाईल मध्ये केलेत आणि त्या ऍड हॉलिडेच्या पण एकाच फाईल मध्ये. सो आतापर्यंत इथपर्यंत झालं. सो आता ह्याच्यामध्ये एक काय आहे की एक ओन आणि फुल एक्सेसच्या बेसिस वरती हे बटन आहे ऍड न्यू हॉलिडे, सो हाईड आणि शो होतं. सो आपण ते काय केलंय की ते बेस स्क्रीन वरतीच आणि इथं पण एक आहे एडिट आणि डिलीटला पण एक आहे आपल्याला की आपण मे बी ओन आणि ओन एक्सेसच्या केसमध्ये आपण त्याला आहे तो एडिट आणि डिलीट करू शकतो. सॉरी फुल एक्सेसच्या केसमध्ये आपण एडिट आणि डिलीट करू शकतो हॉलिडे. आणि ओन एक्सेस असेल तर आपण त्याला काय करू शकतो की फक्त व्ह्यू करू शकतो हॉलिडेज. ठीक आहे, त्याला एडिट आणि डिलीट नाही करू शकतो. सो आपली तशी फंक्शनॅलिटी रिक्वायरमेंट आहे. तो लिस्ट मध्येच आहे. सो आपल्याला काय करायला लागेल, लिस्टच्या कंपोनंट मध्ये जिथं एडिट आणि डिलीटचे फंक्शन दिसते बटन दिसते सो तिथेच आपल्याला कंडिशन लावायला. तर मी स्क्रीन मध्ये हॉलिडे लिस्ट हे जे कंपोनंट यूज केले ह्या कंपोनंट मध्ये एडिट आणि डिलीट. सो हे एडिट हा एडिटचा बटन आहे आणि हे खालचं डिलीटचं बटन खालचं. सो त्याला आपण काय दिलंय की आपल्याकडं एक स्क्रीन परमिशनची एक्सेसची एक एपीआय आहे बरोबर. सो त्याच्यामध्ये आपण काय करतो की जेवढे आपण आपल्या स्क्रीन येते सो त्याच्यामध्ये 2-3 प्रॉपर्टी आहेत की त्याच्यामध्ये एक प्रॉपर्टी तर अशी पण आहे की इज फुल एक्सिस, म्हणजे त्याला त्याच्यातून कळलं जातं की तो जर का वाय आला तर त्याची फुल एक्सिसची स्क्रीन आहे. आणि जर का काय एफ आणि अजून एक काय तर एन आलं तर ती ओन एक्सिसची स्क्रीन आहे. सो आपण ह्याच्यावरनं डिफाईन करतो. तर त्याच्यासाठी पण एक गेट स्क्रीन परमिशन. सो हे फंक्शन आहे ते आपण युटिल्स मध्ये हँडल केले. हे फक्त नेम आहे ना ते आपण पूर्णपणे त्या एपीआय ला जे नेम दिले किंवा आपल्या त्या टेबलला कॉन्फिगरेशन मध्ये सेम नेम आहे किंवा त्याचा आयडी असू दे तर ते आपण इथं सेमच घ्यायचं. फक्त इथं फंक्शन आहे ते आपण इथं फंक्शन कॉल केलंय युटिल्सच्या याच्यामध्ये. जिथं जिथं ओन आणि फुल एक्सेसच्या स्क्रीन असतील तिथे हे फंक्शन आपण यूज करतो स्क्रीन नेम नुसार आणि स्क्रीन आयडी नुसार. त्याच्या बेसिस वरती मला इथून फक्त काय कळतं की हॉलिडे फुल एक्सेस वरून मला वाय किंवा एन ची व्हॅल्यू येते. त्याच्या बेसिस वरती मी जर का हॉलिडे इज इक्वल व्हाय आलं तरच मला हे एडिट साठी अलोय कर, अदरवाइज ते नल ठेव. सेम कंडिशन मी एडिट साठी पण देते की व्हाय आलं तर मला डिलीटचा आयकॉन आहे ते दाखव, अदरवाइज मला ते नल म्हणजे नसायला पाहिजे. कंडिशन आहेत ते आपण त्याच्या बेसिसवर ते हँडल. ठीक आहे, आता आपण जसं टेक्स्ट 6
टेक्स्ट फोर जसं आपण डेटा ट्रान्सफॉर्मेशन केलं होतं तसं आयटम डॉट टेक्स्ट लिस्टला आपण कॉलम वर डिफाईन केलं. आता म्हणजे ठीक आहे, म्हणजे बाकी सगळं ओकेच, पण हे टेक्स्ट फॉर टेक्स्ट फाईल असं नाव देण्यामागचं काही कारण, म्हणजे प्रॉपर एडिट डिलीट किंवा असे कॉलमचं नाव न देता? आता ह्या केस मध्ये ना पहिल्यापासून आम्ही कसं म्हणजे टेक्स्ट वन टेक्स्ट टू हे फॉर्मॅटिंग असं ठेवत गेलो होतं की त्याला द्यायचं, पण आता डायनॅमिकली टेक्स्ट अलाउ करणं हा एक ओके. हा. सो आता कसं डेटा टेबल मध्ये आता हे डेटा ट्रान्सफॉर्मेशन करायची पण जास्त गरज नसते काही काही केस मध्ये, जसं आपण ती क्लास आणि डिव्हिजनची हायरार्ची बघितली. ठीक आहे. सो त्या केस मध्ये जास्त करून तो आता डेटा ट्रान्सफॉर्मेशन करायला लागतं देन ड्रॉप डाऊन साठी. पण जर काही असं व्हॅल्यू आल्या ना तर आम्ही डायरेक्टली आता काय करतो, आयटम डॉट डायरेक्टली ते एपीआय मधून डेटा येतो रिस्पॉन्सला जो नेम येईल तेच नेम आहे ते आता कॅच करतो. जे आधी ते तसं करत होतो, पण आता टेक्स्ट वन टेक्स्ट टू चा फॉर्मॅट फक्त आम्ही ड्रॉप डाऊन साठी वगैरे ह्याच्यासाठीच ठेवतो, बाकीच्या ह्याच्यासाठी नाही. इथे हा जो टेबल कस्टम ही वापरलेला आहे ना? हा, इथं टेबलचा हॉलिडेला लिस्ट आहे ना, सो हा एक काय केलेलं आहे, हॉलिडे लिस्टचा हे कंपोनंट डिफरंट बनवलेला आहे हा लिस्ट साठीचा. पण आता काय डेटा टेबल मध्ये सगळं हँडल होऊ शकतं डेटा टेबल कंपोनंट मध्ये. जिथं जिथं आपण युज करतोय ना, सो तिथं तिथं आपण आता डेटा टेबल कंपोनंट युज करतो. सो त्या केस मध्ये तिथं काय केलेलं आहे की पेजिनेशन पण आणि सॉर्टिंग पण तिथं होऊ शकतं डेटा टेबलच्या कंपोनंट मध्ये. स्क्रीनला रिझल्ट डिटेलची एक स्क्रीन आहे, तिथं पण डेटा टेबलचा तर जिथे जिथं यूज केलंय ना लिस्ट तिथं आहे डेटा टेबल. इथं पण इथं आहे डेटा टेबल. हॉलिडे स्क्रीन आहे तिथं पण आपण डाटा टेबलच वापरलंय का तिथंच प्रॉपर केलेलं? नाही, आपण स्टार्टिंगला ना हा कंपोनंट डेटा टेबल कंपोनंट आहे तो आता रिसेंटली 1-2-3 रिलीज झाला ना मागच्या, त्याच्यापासून तो घेतोय. पण आधीचे जे पेजेस आहेत ना त्यावेळी तो कंपोनंट नव्हता, त्यामुळे काय केलं होतं की ज्या केस मध्ये लिस्ट येते ना तिथं तो सेपरेट कंपोनंट बनवले मॅन्युअली. हा, लिस्ट साठी तिथं बनवले. म्हणजे त्यावेळी पुढे तसं होणार नाही, म्हणजे डाटा टेबलच यूज करायचे. आता जे लेटेस्ट स्क्रीन आहेत ना तिथं सगळीकडे डेटा टेबलच यूज केले. पेजिनेशन साठी सुद्धा आपण एक डिफरंटच कंपोनंट होतं, मे बी लिस्टला असेल ते. हा, हे बटन ग्रुप कंपोनंट आहे ना, हा पण एक कंपोनंट आपण पेजिनेशन साठी बनवले. पण आता हे इथं जे फंक्शनॅलिटी बनते ना ह्या बटन कंपोनंट मध्ये, ती आपण सगळी त्या डेटा टेबलच्या कंपोनंट मध्येच हँडल केली. म्हणजे इथून जिथे जिथे लिस्ट असेल तो डेटा टेबल कंपोनंट. ओके. सो असे अजून किती कंपोनंट असू शकतात किंवा आहे जास्त यूज होतात? जसं की आता 2 तर कळाले, एक डाटा टेबल दिसतोय मला, चेकबॉक्स लिस्ट दिसते, कंट्रोल स्पेसिफिक आहेत ते ओके, त्याचा प्रश्न नाही, पण असे मोठे आहेत असे कुठले अजून आहेत? मोठे आता बऱ्यापैकी तर आपल्याला डेटा टेबल एक कंपोनंट जास्त आपण तिथं स्ट्रगल करत होतो की आपल्याला पेजिनेशन साठी एक वेगळी फंक्शनॅलिटी करतोय, सॉर्टिंग साठी आपण करतोय. फक्त एवढंच की आपल्याला जे मी म्हणलं ना की यूज स्टेट वगैरे जे डिफाईन करावं लागतात किंवा एपीआय पेज वरती कॉल करायला लागते ते तर डिफाईन आपल्याला करावंच लागतं, का तर हिथं आपल्याला त्याशिवाय व्हॅल्यू येत नाही. ते ठीक आहे, तो पार्ट ठीक आहे, पण असे अजून कुठले कंपोनंट आहेत का जे कस्टम आहेत, डाटा टेबल, चेकबॉक्स लिस्ट ह्याच्यासारखे, की ज्याचा यूआय थोडासा कॉम्प्लेक्स आहे आणि त्यासाठी आपण म्हणजे कॉमनली तयार करून ठेवले, त्यालाच फक्त कॉल करायचा आहे असं? सो आता डेटा टेबल एक आहे, त्यानंतर हायरार्चीचा एक आहे तो, त्यानंतर आपण रेडिओ बटन्स आहे ते पण दिलेलं आहे की रेडिओ बटन्स आपल्याला लागतात, तो पण आपण बनवलाय. त्यानंतर रिसायझेबलचा टेक्स्ट विल रिसायझेबलचा जो आहे तो आपल्याला बऱ्यापैकी जिथे जिथं सगळीकडे फॉर्म वगैरे जास्त असतात, सपोज स्टुडंटचा फॉर्म वगैरे तिथं ते लागतं ऍड्रेस साठी, सो तो एक कंपोनंट आपण बनवलाय रिसायझेबलचा. त्यानंतर सर्चेबल ड्रॉप डाऊन आहे तो पण आपण बनवलाय.
ओके. डेट पिकर पण आपणच बनवलं, त्याच्यामध्ये डेट पिकर साठी आपण प्रत्येक ठिकाणी आपल्याला लागतो, त्यामुळे ओके. अजून आहेत तसे, बट म्हणजे मोस्टली यूज होणारे तर हे दिसतात. हा मोस्टली हे आहेत ते आपल्याला कंटिन्युअस लागतातच. हे आता जे मी सांगितलं ना ते मोस्टली आपल्याला ओके. बाकी आपल्याला रियुजेबल फंक्शन जे आहेत ते पण आपण बऱ्यापैकी आता राईट केलेत की UTLच्या फाईल मध्ये डेट ठेवण्याचे किंवा स्क्रीनचे फॉर्मॅट, डिकोडिंग, हा डेट त्यानंतर फॉर्मॅट. डेट फॉर्मॅट, त्यानंतर लेस दॅन असेल किंवा डेट मध्ये पण भरपूर काही आहे की डॅश असायला पाहिजे किंवा मला तिथं नेम असायला पाहिजे किंवा 4 मध्ये असं नुसतं कॅरेक्टर दिसायला पाहिजे. हे फंक्शन आहे ते आपल्याला युटिल्स मध्ये ऍड. ओके. म्हणजे आता जरी नम्रता ऑटोमेशन करते ना पेजेस, सो तेच पण ती काय करते ह्या पेजेसचा जिथं युटिल मध्ये आपण फंक्शन दिले त्या युटिल फाईल्स ना ते रेफरन्स देते त्याला, त्यामुळे ते कॅच करतो ओके. ऑटोमेशन. ठीक. आता ह्याच्यामध्ये काही डाऊट नाही आता काही सो हे एक तरी सिंपल पेज होतं, ह्याच्यामधूनच क्रूड ऑपरेशन, राईट शो हे आहे ते कम्प्लीट होतं, म्हणून मी हे पेज आहे ते कॅच केलं होतं. सो अजून काही डाऊट्स असतील ना तर आपण एखादं म्हणजे कोणत्या पेज वरती कसं हँडल केलं हे जर का घ्यायचं असेल ना समजून तर आपण घेऊ शकतो. सांग. नाही ठीक आहे, म्हणजे आत्ताचा हा पार्ट कम्प्लीट करूयात. म्हणजे हा जो चालू आहे तो, त्याच्यानंतर आम्ही वाटलं तर हीच स्क्रीन पुन्हा एकदा आम्ही चेक करतो कोड त्याचा, आणि मग गरज पडली तर तसं ठरवूया काय करतो. मी ना ह्याच्यामध्ये कसं त्या डेटा टेबल इथे युज नाही केला, म्हणजे हे पण चेक करा की सेपरेट कंपोनंट युज करायचा असेल कसं तर काय असेल. करतो. म्हणजे हे दोन, आणि डेटा टेबल साठी पण एक मी रेफरन्सला जिथं सॉर्टिंग असेल आणि जिथं पेजिनेशन पण वर्क. सो इथं पेजिनेशन वर्किंग नाहीये, म्हणजे इथं फॉल्स स्टेट ठेवलेली, इथं पेजिनेशन नाहीये तिथे. ओके. सो जिथं पेजिनेशन आणि जिथं सॉर्टिंग दिलं ना ते पेजचं मी नेम देते आणि त्या फाईलचं नेम पण देते, तिथून ठीक आहे, चालेल. रेफरन्स कळेल. ठीक आहे. हे तर पेज आता पूर्णपणे म्हणजे तसं डेव्हलप झालेलं आहे फंक्शनॅलिटी आपलं. ओके. एडिट डिलीट हा म्हणजे हे झालेत आज. फॉर्म एक झाले, व्हॅलिडेशन, सेव्ह, डिलीट आणि एडिट. ठीक आहे, चालेल. सो हे तर सगळं क्लिअर आहे. जर गरज पडली तर मी म्हटल्याप्रमाणे नंतर आपण कॉल घेऊया. हा हा ठीक आहे, फक्त हे चेक केलं ना की कुठं काही डाऊट असेल ना की पिन म्हणजे कळेल सगळं की बघितल्यानंतर समजेल काय असेल. नाही असं सांगितलं तर पटकन नाही कळत, पण एकदा जेव्हा आपण बघितलं ना ठीक ठीक.